आज आपण बनवणार आहोत एकदम क्रीमी रेस्टॉरंट स्टाईल पास्ता, जो की हेल्दी आहे। सगळ्यात आधी आपण पास्ता बॉईल करायला ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये 1 चम्मच ऑइल टाकलेला आहे। पॅन मध्ये बटर घालणार आहे। बटर आणि तेल घातलंय ह्याच्यामध्ये। त्याचबरोबर चॉप केलेलं गार्लिक टाकलंय आणि त्याला चांगलं मिक्स करून त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, लाल आणि पिवळा शिमला मिर्च आपण घालून घेणार आहोत आणि मीठ टाकणार आहे चवीनुसार। भाज्या हलक्याशा परतून घ्यायच्यात आपल्याला। भाज्या चांगल्या परतून घेतल्या की आपण त्यात मीठ टाकते मी। सॉससाठी मिक्सरच्या भांड्यात पनीर आणि सीझनिंग घालून घेतले। त्याचबरोबर 1 चम्मच ओट्स। हे चांगली पेस्ट करून झालेली आहे। ही पेस्ट आता मी भाज्यांमध्ये मिक्स करणार आहे आणि थोडंसं दूध पण टाकलेलं आहे मी। आता इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। इथे मी 2 चीजच्या स्लाइस टाकते आहे, त्याच्यामुळे चीजी फ्लेवर येतो आपल्याला पास्तामध्ये। चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आता मी इथे ॲड करते चिली फ्लेक्स। मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून देणं आणि हा सॉस चांगला शिजणं गरजेचं आहे। आता जो मी शिजवलेला पास्ता होता तो मी आता ह्याच्यामध्ये टाकते। हा सॉस मध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते मी। तयार आहे गरमागरम पास्ता।